बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी म्हणजेच पोहरागड, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथे निर्माण होत असलेल्या सद्गुरू सेवालाल सागर आणि संग्रहालय या भव्य दिव्य कलाकृती व वास्तूच्या माध्यमातून संत सेवालाल महाराजांच्या क्रांतिमय सामाजिक कार्याचा आणि जगातील संपूर्ण बंजारा समाजाचा जणू गौरवच केला आहे। धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पोहरादेवीला जागतिक तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा प्राप्त होईल। बंजारा समाजाच्या जीवनशैलीस एक नवी दिशा व दृष्टी मिळेल। याशिवाय संस्कृती जोपासणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळेल। सोबतच बंजारा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व धार्मिक विश्व एकाच छताखाली अनुभवायला मिळेल। संत सेवालाल महाराजांचे सवंगडी संत नागोजी नपते पाटील यांनी महाराजांच्या इच्छेप्रमाणे आपले वहितीतील शेत समाधीसाठी देऊन महाराजांना जाती धर्माचे बंधन नसल्याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे। संत नागोजी नपते पाटील यांचे हे महान कार्य इतिहासात अजरामर राहील। पोहरागड येथे मूर्त स्वरूप घेत असलेल्या सद्गुरू सेवालाल सागर आणि संग्रहालयाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वित्त मंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अनमोल सहकार्याने महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांचे हे साकारल्या जाणारे अद्वितीय कार्य आहे। जगप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अथक परिश्रम व सर्जनशीलतेमधून साकारलेलं हे एक सुवर्ण शिल्प ठरेल। या वास्तूला भेट दिल्यानंतर एक अविस्मरणीय असा क्षण अनुभवायला मिळेल, हे शाश्वत सत्य। श्री सद्गुरू संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान। राज्य सरकारने आपल्या सर्व समावेशक धोरणातून प्रत्येकच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। याच उद्देशातून बंजारा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या वर्षी 3 बैठका माझ्या अध्यक्षतेत मंत्रालयात झाल्या। गोर बंजारा कोर कमिटीने हे प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार देखील अत्यंत लक्षणीय आहे। मला हे सांगताना आनंद होतो की याच प्रयत्नातून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य वास्तू संग्रहालय स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी